नाही, मला काही उत्तर द्यायची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, प्रत्येक आता त्यांना काय टीका करायची करू द्यावी. शेवटी टीकेमुळे आमचा उत्साह वाढतो, त्यामुळं त्याच्यावर काही मी भाष्य करणार नाही. वरिष्ठ पाटलांना मतदान करू नये असं आव्हान त्यांनी करताना अत्यंत खालच्या भाषेत काही शब्द वापरलेत. ही भाषा कशी वाटते सर तुम्हाला? आता त्याच्यामुळे म्हणून मी काही भाष्य करणार नाही. समाज बांधवांनीच हा विचार केला पाहिजे की अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला पाहिजे का म्हणून. ओबीसी समाजाचे वाचाळ नेते होते, आता काही राजकीय नेते पण त्यांच्यात सामील होत आहेत. हे कसं आहे, कोणतंही आंदोलन चालू आंदोलनामध्ये आपण समाजाच्या समोर आपण एक आपल्या स्वतःबद्दलचं आणि आपण ज्यासाठी काम करतो त्याबद्दलची एक भूमिका मांडावी लागते. आता मला वाटतं भूमिका मांडण्यासाठी काहीच नाही आहे, कारण मुळातच हा मुद्दाच नाही आहे आरक्षणाचा. जे पहिल्यापासून आपण ही भूमिका घेतलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आपण हे करतो आहे आपण. आणि आताही तीच कालही भूमिका आजही तीच आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणात धक्का लावायचा नाही. त्यांच्या कुठल्या प्रकारच्या हक्क जे त्यांना आज प्राप्त आहे त्याला पुढे ते हक्क आपण हिरावून घेत नाही. हे वाटतं विनाकारण बागलबुवा निर्माण करण्याचा प्रयत्न होतो वेगवेगळ्या काही मंडळीकडून की मराठा समाजाच्या हैदराबाद गॅझेटमुळे काही धक्का लागणार आहे, असं अजिबात नाही आहे. ते गॅझेट आता नाही आहे. गॅझेट 1967 सालापासून त्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे तो निर्णय आणि ते काही पुढे अर्ज केला म्हणजे लगेच लोकांना असं काही दाखले मिळत नाही ना. एक कार्यपद्धत शासनाने निश्चित केलेली आहे, व्हेरिफिकेशन आहे, सगळं आहे. मला वाटतं उद्या कोणत्याही समाजाला आरक्षण त्या ठिकाणी दाखले मिळताना ST असू देत, NT असू देत, OBS असू देत, ओपन असू देत, सगळ्याला क्रायटेरिया ठरलेला आहे. जात पडताळणी समिती ते निक्षून पाहतं आहे काय कोणा ते पात्र आहेत काय पात्र आहेत. पण मला वाटतं ती प्रक्रिया कायदेशीर होण्यापेक्षा अन्य ज्या पद्धतीने जो वाचाळपणा सुरू आहे काही लोकांचा, मला वाटतं त्यांनी त्या स्वतःला त्याने आवर घातला पाहिजे. प्रसिद्धीकरता ठीक आहे, परंतु समाजाच्या किंवा एकूण सामाजिक जे सोशल फॅब्रिक आहे आपलं, ते विनाकारण तुम्ही डिस्टर्ब का करता. मला वाटतं कायद्याच्या लढाई आहेत, मान्य उच्च न्यायालयामध्ये लढाई सुरू आहेत. उच्च न्यायालयासमोर आता वेगवेगळ्या माध्यमातून जनहित याचिका आहे, रिट पिटिशन आहे, त्यातून वेगळी भूमिका बाजू मांडल्या जात आहेत. आणि निश्चितपणे मान्य उच्च न्यायालय त्या संदर्भात निर्णय करेल. आता उच्च न्यायालय म्हणजे मला वाटतं आता न्यायालयाच्या बाहेर लोक जर अशा प्रकारची मुक्त फळं उधळायला लागली तर त्याला काय उत्तर देणार आपण. आमची एवढीच भूमिका आहे की जी न्याय प्रक्रिया सुरू आहे, की ज्या कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे ती पूर्ण होऊ दिली पाहिजे. त्याच्यामध्ये जरूर काही असं वाटत असेल की त्याच्यात काही त्रुटी आहेत, काही चुका होत आहेत, दुरुस्त करू आपण. पण त्यासाठी एवढा राईचा परत उभा करण्याचं सध्या जे काम सुरू आहे ते चुकीचं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या मी काल म्हटलं होतं की पुरोगामी महाराष्ट्राला हे कधी अभिप्रेत नव्हतं. पण ज्यांचा सामाजिक दायित्व ज्यांच्याकडे काही कधीच नव्हतं किंवा समाजासाठी काही काम करण्याची भूमिका कधी लोकांनी घेतली नाही, त्या स्वतः आम्ही त्याचे करते आहोत अशा प्रकारचे आज मिरवत आहेत. आणि ज्या पद्धतीने टीका होते, ज्या पद्धतीने त्याचं भाष्य होतं, हे त्याच्यात आता आमच्यासारख्या अनेक वर्ष या राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेदना होतात. आम्ही कधी अशा भाषा कधी वापरली नाही कोणाविरुद्ध, कधी इतक्या खालच्या पातळीवर आम्ही कोणाविरुद्ध कधी बोललो नाही. मतभेद असतील, तात्विक असतील, पण त्यासाठी मला वाटतं ती भूमिका मांडण्याची एक पद्धत असते. आता जर तुम्ही व्यक्तिद्वेषच करणार असाल तर त्याला काही उत्तर नाही माझ्याकडे. आता उद्धवजीकडे आता वाटतं हंबरडा सोडण्यापर्यंत काही राहिलेलं नाही आहे. मला वाटतं शासनानं जवळजवळ 32,000 कोटीचं एक ऐतिहासिक पॅकेज जाहीर केलेलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पैसे देतो आपण. NDRFचे नॉर्म 2 हेक्टरचे होते, आपण 3 हेक्टर केले आहेत. रब्बीच्या हंगामाच्या करता पूर्वतयारीनंतर 1000 रुपये हेक्टर जाहीर केले आहेत. ज्या विहिरी पावसात वाहून गेल्या, ओढ्या नाल्याने पुरामुळं, यापूर्वी तशी मदत करण्याची पद्धत नव्हती, ती आपण देतो आहे. मला जमीन खरडून गेल्यानंतर त्याचंही
दुरुस्ती करण्यासाठी मला वाटतं 3 लाखापर्यंत आपण 3.5 लाखापर्यंत मदत करतो आहे. मला वाटतं त्या दृष्टीने सरकारने आता जे पाऊल टाकलेलं आहे, मला वाटतं या सगळ्या दृष्टीने सरकार अतिशय संवेदनशील आहे आणि अजूनही काही नुसतं पॅकेज जाहीर करून सरकार थांबलं नाही आहे. ज्या ज्या भागामध्ये जास्त पाऊस झाला आहे, बऱ्याच ठिकाणी काय आहे, पाऊस कमी आहे, पण कधी कधी आलेल्या पुरांमुळे मोठं नुकसान झालं आहे. सिन्नरच्या कडेला जे सिन्नर पात्राच्या कडेला जे प्रचंड नुकसान झालं आहे, कारण सिन्नर नदीची एवढी क्षमताच नव्हती पाणी वाहून नेण्याची. ज्या पद्धतीने सिन्नरला 20,000 क्युसेक्सचं पाणी क्षमता नव्हती वाहून नेण्याची, ते 2-2 लाख क्युसेक्स पाणी आलं. आता त्याचा एकूण इम्पॅक्ट किती मोठा असणार आहे. असं आता पाथर्डी शोगामध्ये आपल्या जिल्ह्यापुरतं बोलतो मी, आता करंजीला पाऊस कमी होता, पण आलेल्या वरच्या डोंगरातून पुरामुळं करंजी असेल, इव्हन कासरपिंपळा गाव असेल, तर पाऊसच नव्हता, पण तिथे गाव पाणी भरलं आहे, लोक तिथं बोटीने वार काढावं लागली. असे अनेक बाबी आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही शासन म्हणून कोणी त्यातून सुटणार नाही. आता हे प्राथमिक अंदाज आहे. आणखीन याच्यात मला वाटतं सरकार वाढ करणारी काही एंड ऑफ द स्टोरी नाही की आता 32,000 कोटी दिले म्हणजे आता संपलेलं आहे. आम्ही नेहमीच आता जशी माहिती पुढे येईल आणखीन, कारण बऱ्याच भागामध्ये अजून लोकांना जाता येत नाही, तर त्या ड्रोनचा वापर करा आपण सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं झाल्यानंतर आपोआप होईल. आता शेवटी आता निवडणुका जेव्हा जवळ आलेल्या आहेत त्यासाठी आंबाडे फोडून राहिले आहेत. मला वाटतं याच्या पलीकडे काही त्यांना कोणी घास घालणार नाही. त्यामुळं त्यांनी आता ओरडणं बंद केलं पाहिजे, सरकारला आपलं काम करू दिलं पाहिजे, असं माझं त्यांना आव्हान आहे. मराठा कुणबी आणि ओबीसी असा संघर्ष जो आहे तो पाहायला मिळाला. आता ओबीसीमधून तिकीट वाटपादरम्यान काही असमतोल होणार आहे किंवा त्यातून काही रोष व्यक्त होणार आहे का? कारण कुणबी देखील ओबीसी आरक्षणावर उभे राहण्याची इच्छुक आहे. असे कुणबी दाखले किंवा लोक कुणबी आणि ओबीसी ते आज आहेत का? आज विदर्भामध्ये 90 ते 95% लोक कुणबी आहेत. आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळजवळ 17% लोक कुणबी झालेले आहेत. ही काही नवीन पद्धत नाही ना कुणबी देण्याची. ही हैदराबाद गॅजेटच्या निमित्तानं निजाम स्टेट होतं म्हणून तिथे त्या लोकांना तिथे आपल्या भागात काय आहे, नावानी दाखले आहेत, नावानी त्याची नोंद आहे. आता हैदराबाद गॅजेटमध्ये कसं आहे की एखादं गाव असेल, तिथे समजा गेवराई असेल, तर तिथं किती आहे कुणबी 1,000, मराठा 2,000, पण कोण नंबर आहे फक्त तो. हा खरं त्यामुळे हा जो गैरसमज तयार झालेला आहे तो नंबरमुळे तयार झालेला आहे. तिथं ब्रिटिशकालीन व्यवस्था होती, नावाची नोंद आहे. मला वाटतं बऱ्याच ठिकाणी कुणबीच्या आज लोक आज उभे राहतात का, बऱ्याच ठिकाणी या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये ज्यांना कुणबी दाखले होते ते ओबीसी उभं राहिलेच ना. पण माझी भूमिका पहिल्यापासून हीच राहिलेली आहे की जर तो ओबीसी असेल तर ओबीसीमधून ओबीसीच कॅन्डिडेट राहायला पाहिजे तिथं, अशी माझी पहिल्यापासून भूमिका आहे. मी त्याच पद्धतीने आत्तापर्यंत माझ्या तरी मतदारसंघात त्या पद्धतीची भूमिका राबवलेली आहे. साहेब अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगर अहमदनगर या गावावरून काही घटक वाद घालत आहे आणि जायती सलोखा बिघडतो. असं आता पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं नावच आपण अहिल्यानगरला दिलेलं आहे. आता त्याच्यासाठी कोणी जातीय सलोखा बिघडवायचा प्रयत्न करत असतील तर कारवाई करू, गुन्हे दाखल करता येईल त्याविरुद्ध. असं प्रक्षोभक भाषण करून असं तुम्हाला अधिकारच नाही आहे. अहिल्यानगरचं नाव बदललं का आणि अहमदनगर का नाव ठेवावं लागलं. जे औरंगजेबाची स्तुती करणारे जे आहेत किंवा मी आता असं म्हणू नये, पण जे औरंगाबादच्या ज्या अवलादी आहेत त्यांना ते मान्य असेल, आम्हाला मान्य नाही आहे, आम्ही कारवाई करू. तुम्ही काही दिवसांपूर्वी म्हणाला होता की संग्राम जगतापांना तुम्ही समज देणार आहात किंवा त्यांच्याशी चर्चा करणार, मात्र त्यांची वादग्रस्त वक्तव्य थांबत नाही आहेत. काय त्यांच्याशी चर्चा तुम्ही करणार आहात? आता संग्राम आमदार आहे, दुसऱ्यांदा निवडून आला आहे. मला वाटतं त्याच्यात त्यांना संग्रामला आता त्यांना त्यांची जबाबदारी समजते. आता मला वाटतं हिंदुत्वाचा पुरस्कार करण्यात त्यांनी ठरवलेलं दिसतं आहे, ते स्वागतच आहे. पण आणखीन त्याच्या मनात काय मी अजून बोललेलं नाही आहे, पण निश्चित चर्चा करीन. मुंबई येथील कबूतर खाण्याचा वाद अजूनही सुरूच आहे. आज जैन मुलींनी आंदोलन करताना वादग्रस्त वक्तव्य दिलं की एखादा माणूस मेला तर हरकत नाही, मात्र कबुतराची हत्या केली तर ती भगवान शंकराची हत्या झाल्यासारखं आहे, असं वादग्रस्त वक्तव्य केलं. कसं पाहता या सगळ्या कबूतर खाण्याच्या या वादाला? असं आहे की त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अगोदरच खुलासा केलेला आहे. शासनाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभातजी त्यांच्यासाठी जो आग्रह होता कबूतरखान्या बाबतीमध्ये ती त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. मला वाटतं
हा काही धार्मिक वाद नाही आहे, कबूतर खाणे सुरू करणं वगैरे. आणि त्यामुळे त्याच्यात कोणी असा धार्मिक आधार घेत असेल तर ते माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. काही अनेक वर्ष व्यवस्था काही ठिकाणी होत्या, आता त्यातून त्या हलवल्या. काही आता लोकसंख्येमुळं, गर्दीमुळं, काही आरोग्याची कारणं पुढं करण्यात आली, जी माहिती माझ्यापर्यंत आहे. पण याचा अर्थ कबुतराची आपण हत्या कोणी करत नाही ना. आता डिस्प्लेसमेंट झाली, समजून ह्या भागातून दुसऱ्या भागात गेले, पण त्याचा अर्थ आपण त्याची हत्या करत नाही ना. जे कोणी असे मला वाटतं आदरणीय जैन म्हणून जे असे कोणी वक्तव्य करत असते, मला वाटतं त्यांचा गैरसमज दूर केला पाहिजे. मी मंगलप्रभाजींशी बोलेल, शासनाची भूमिका आहे त्यांच्यासमोर मांडू आपण. शेवटचा प्रश्न, आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही नेते तुमच्या संपर्कात आहेत भाजपच्या, कधी प्रवेश होईल? नाही, प्रवेश अविरतपणे चालूच आहे. आता आमच्यासमोर प्रश्न आहे की ही जी आता जो लोंढे येत आहेत याच्यातून सगळे हौशेनौशी येऊ नये. त्यामुळं आता पवार गटाकडे आता सगळे हौशे राहिलेले आहेत. आता त्यांच्या क्षमता राहील. लोकांना माहीत झालं आता या पार्टीत थांबण्यात अर्थ नाही आहे, हे संपलेलं काम आहे, अखेरची घरघर आहे, निवृत्तीकडे वाटचाल चालू आहे. त्यामुळे आता लोक आपलं भविष्य शोधत आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे भाजपशिवाय भविष्य नाही आहे. निश्चितपणे चांगल्या लोकांचं आम्ही स्वागत करू. अजूनही जे मंडळी येतील त्यांचंही स्वागत करू. आजही तुमची एक भेट झाली आहे शरद पवार गटाच्या काही नेत्यांशी, होईल का प्रवेश? काय होईल ना, काय सगळ्याच गोष्टी एकदम सांगायच्या नसतात. आता हे सध्या महाशिवपुराण आपण सध्या ऐकू दे, आमचं पुराण रोज ऐकतो आपण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.